नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पदभरती प्रक्रियेसंदर्भातली एक नवीन अपडेट तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे। पाहू शकता जी पदभरती आहे पुणे महानगरपालिका अंतर्गत ही पदभरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे। पुढच्या आठवड्यात जाहिरात उपलब्ध होणार आहे। आकृतीबंध त्याचबरोबर इतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून जाहिरात येणार आहे। या संदर्भात आपल्याकडे अपडेट प्राप्त झाली आहे। डिटेलमध्ये जाणून घेऊयात। तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ जर आवडलाच आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। कमेंट सेक्शनमध्ये हाईपचं ऑप्शन आहे, हाईप सेक्शनवर क्लिक करायचं आहे। तर पाहूयात पुणे महानगरपालिका अंतर्गत जी पदभरती प्रक्रिया आहे 169 जागांसाठी याबाबतची काय अपडेट आली आहे, कधीपर्यंत जाहिरात येणार आहे, विस्तारित माहिती या ठिकाणी पाहू शकता। पालिकेतील जी अभियंता आहेत या अभियंता संवर्गातील जी पदभरती आहे ही भरती परीक्षा संपणार आहे। प्रतीक्षा जी आहे प्रतीक्षा आता संपणार आहे। 169 जागांसाठीची जाहिरात जी आहे लवकरच महापालिकेकडून जाहीर केली जाईल। याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। पाहू शकता याची बातमी आहे 19 तारखेची आहे। महापालिकेकडून कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्ग 3 या पदासाठी नवीन जाहिरात पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे। एकूण 169 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्यासाठीची सर्व प्रक्रिया सर्व तयारी पूर्ण झाली आहे। परीक्षा घेणारी संस्था ही पाहू शकता IBPS द्वारे ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे आणि याचं कारण पाहू शकता उशिरा का झाले याचं कारण सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। IBPS कडील तांत्रिक प्रक्रिया शिल्लक असल्यामुळे या जाहिरातीला उशीर झाला आहे, प्रसिद्ध होण्यास विलंब झाला आहे। मात्र पाहू शकता यापूर्वी याआधी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये अर्ज केलेल्या 27,789 उमेदवारांपैकी वयोमर्यादा उलटून गेलेल्यांना देखील अर्ज करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे। चांगली बातमी आहे। पाहू शकता या अगोदर अर्ज प्रक्रिया केली होती त्यांना सुद्धा वयोमर्यादा उलटून गेल्यानंतर सुद्धा अर्ज करण्यासाठीची मुभा देण्यात आली आहे। त्यामुळे पाहू शकता या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे असून त्यांचे अर्ज हे ग्राह्य धरले जाणार आहेत। ज्या 27,389 उमेदवारांनी अर्ज केलेत त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जातील। त्याचबरोबर जातीचा प्रवर्ग दुरुस्त करण्याची संधी सुद्धा उमेदवारांना देण्यात आली आहे। यामध्ये सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्यासाठी प्रशासनाने उमेदवारांना 12 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती आणि या संधीचा 4,419 उमेदवारांनी लाभ घेतल्याचे सामान्य प्रशासन विभागाने सांगितले आहे। सुरुवातीला पाहू शकता 30 ऑगस्ट पर्यंत असलेली मुदत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने वाढवण्यात आली होती। आता पुढील आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचा दावा हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे। म्हणजे लवकरच 169 जागांसाठीची ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध केली जाईल। तांत्रिक कारणामुळे विलंब झाला असून IBPS द्वारे ही माहिती देण्यात आली होती। तर अशा पद्धतीने महापालिकेकडून पुणे महानगरपालिकेकडून स्थापत्य कनिष्ठ अभियंता वर्ग 3 संवर्गातील पदांसाठीची जाहिरात पुढच्या आठवड्यात येणार आहे। 169 जागांसाठीची अशा पद्धतीची ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे। पुढच्या आठवड्यात जो जाहिरात उपलब्ध होईल तेव्हा सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ जो आहे घेणार आहोत। तर या व्हिडिओला पाहू शकता महत्त्वाची अपडेट आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। डोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।